नमस्कार. अन्न ही पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या श्रावण महिना चालू आहे. तर काही भागामध्ये श्रावण महिन्यामध्ये सोमवारी कारल्याची भाजी ही केलीच जाते. म्हणजे काही पदार्थ फिक्स असे केले जातात. त्यात कारल्याची भाजी ही केलीच जाते, म्हणजे पुणे साईडला. तर या अगोदर पण मी तुम्हाला 2-3 कारल्याच्या भाजीचे प्रकार सांगितले आहेत. तर आज मी तुम्हाला कारल्याची चटणी करून दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. हे मी पावशेर कारले घेतलेले आहेत. हे मी कारले अगोदरच धुवून घेतलेले आहेत. आपल्याला कारलं नंतर धुवायचं नाही आहे. यामध्ये कारला आपल्याला अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. या चटणीसाठी तुम्ही हिरवी कारली किंवा ती पांढरी कारली असतात तीही घेऊ शकता. तर हिरवी कारली घेताना मागच्या साईडला पूर्ण हिरवं आणि जे तोंडाच्या साईडला आहे ना थोडंसं पांढरं असलेलं कारलं घ्यायचं, म्हणजे ते कारलं चांगलं असतं आणि त्याची चव पण चांगली असते. तर आता मी कारलं कट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. जसं आपण चिप्स करताना कारले कट करतो तसे एकदम पातळ पातळ असे आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत. या अगोदर मी तुम्हाला कारल्याची चिप्सची रेसिपी तुम्हाला मी शेअर केलेली आहे. तर आज आपण चटणी करणार आहोत. यासाठी आपल्याला ना आंबट वापरायचं आहे, म्हणजे चिंच वापरायची आहे ना, गूळ वापरायचा आहे, काहीच नाही. एकदम साधी सिंपल एक 10 ते 15 मिनटात होणारी आपल्याला आणि अजिबात कडू न लागणारी आणि 8 ते 10 दिवस टिकणारी आपल्याला ही कारल्याची चटणी तयार करायची आहे. इझी 8 ते 10 दिवस विदाऊट फ्रीज ही चटणी टिकते. जर तुम्हाला प्रवासात हवा असेल तर तुम्ही ही चटणी तुम्ही सोबत नेऊ शकता. तर आपल्याला या अशा पद्धतीने एकदम पातळ पातळ असे आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मी एकदम पातळ असे कट करून घेते. ही एकदम टेस्टी लागते आणि ज्यांना कोणाला कारलं आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातात. ही चटणी अजिबात कडू लागत नाही. जरी तुम्ही यामध्ये गूळ किंवा चिंच नाही वापरली तरी सुद्धा ही चटणी अजिबात कडू लागत नाही आणि एकदम पौष्टिक. याच्यातले न्यूट्रिशन्स वगैरे जे काही आपल्याला हवं आहे ते सर्व भेटतं. आपल्याला नाही याला उकडायचं आहे, नाही याला काही करायचं नाही. ॲज इट इज जशाच तसं याच्या बीसहित आपल्याला हे कारलं घ्यायचं आहे आणि एकदम मस्त अशी आणि कमी अजिबात कडू न लागणारी ही आपली चटणी तयार होते. आता आपल्याला पूर्ण हे कारलं आहेत ना, मी जेवढे पावशेर घेतलेले आहेत त्याचे असे मी हे असे पातळ पातळ काप असे करून घेते. तुम्ही पाहू शकता मी पूर्ण कारल्याचे असे एकदम बारीक असे पातळ काप करून घेतलेले आहेत. आता आपल्याला या सर्व फोडी एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आता यावरती आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. यासाठी मी 1 चमचा आणि थोडंसं वरती मीठ घेतलेलं आहे आणि मीठ सर्व आपल्या फोडीला सर्व बाजूनी अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व फोडीला आपल्याला हे मीठ लावून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं मीठ याला मी टाकून घेते आणि चहू बाजूने आपल्याला हे मीठ, थोडंसं मीठ जास्त झालं तरीही याला काही फरक पडत नाही. मग यामुळं मी पहिल्यांदा 1 चमचा घेतलेला आहे आणि परत आता आणखीन वरून अर्ध्या चमच्याच्या वरती घेतलेला आहे आणि हे मीठ सर्व फोडींना आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्या सर्व फोडींना व्यवस्थित असं मीठ मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला हा बाउल असेच एक कमीत कमी 15 मिनिट झाकून ठेवायचा आहे. आपल्याला हे मीठ लावलेल्या फोडी अशाच 15 मिनिट झाकून ठेवायच्या आहेत. हे पहा मी झाकून ठेवते. आता आपले 15 मिनिट झालेले आहेत. आता या फोडी आपल्याला थोड्याशा हातामध्ये घ्यायच्या आहेत. मीठ लावलेल्या फोडी आपण त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलेलं नाही आहे. जशा त्या मीठ लावलेल्या फोडी तशा आपल्याला त्या घ्यायच्या आहेत आणि हे असं शक्य होईल तितकं त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला त्यातलं पिळून काढायचं आहे. मीठ लावलेलं पाणी आपल्याला एकदम पूर्ण पिळायचं आहे. आपल्याला या फोडी अजिबात धुवायच्या वगैरे नाही आहेत, कारण आपण कारलं त्यासाठीच सुरुवातीला धुवून घेतलेलं आहे. शक्य होईल तितकं आपल्याला याच्यामधलं पूर्ण पाणी असं पिळून काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी एक 4 ते 5 वेळा एकदम त्याला जोर लावून पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे त्या फोडीमधलं. आपल्याला अजिबात त्या फोडीमध्ये पाणी ठेवायचं नाही आहे.
तुम्ही पाहू शकता एखादा थेंब गळतोय आता, म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी निघालेलं आहे. आणि आपल्याला ह्या फोडी अशा पद्धतीने सुट्ट्या करून ठेवायच्या आहेत, मोकळ्या करून. परत तसंच करून आपल्याला पूर्ण फोडी अशा ह्या पद्धतीने आपल्याला पिळून घ्यायच्या आहेत. पूर्ण त्यामध्ये अजिबात पाण्याचा थेंब ठेवायचा नाही. तुम्ही पाहू शकता पिळ्यामुळे कसं पाणी निघतंय त्याच्यामधलं, मीठ लावलेलं वगैरे. आपल्या अशाच पद्धतीनं आपल्याला पूर्ण ज्या फोडी आपण मीठ लावून ठेवलेल्या आहेत, पूर्ण फोडीमधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी पूर्ण फोडी अशा पिळून घेतलेल्या आहेत. ही मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये मी हे 1.5 पळी तेल टाकलेलं आहे आणि आपलं तेल पण आता व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. यासाठी आपल्याला तेल बऱ्यापैकी लागतं, म्हणून मी 1.5 पळी घेतलेलं आहे. आता यामध्ये मी हे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. आपली मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. आता जिरं आपलं फुलल्यानंतर हे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आपलं लसूण मस्त असं सोनेरी रंगावर तळून झालेलं आहे. यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, किंवा मीडियम साईजचे तुम्ही 2 कांदे घेऊ शकता. हे मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला पण कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. मस्त आपला कांदा आता परतून झालेला आहे. यामध्ये मी छोट्या चमच्याने 1 चमचा हळद घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. ही चटणी थोडीशी अशी झणझणीतच छान लागते, पण तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी यासाठी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेते. आता आपण मसाला लाल तिखट टाकले, थोडंसं आपण ते परतून घेऊ 1 मिनिटभर. आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते. मीठ आपल्याला बेतानच टाकायचं आहे, कारण आपण नंतर कारल्याच्या फोडी अजिबात धुतलेल्या नाही आहेत. कारलं आपण सुरुवातीलाच ठेवताना त्यामध्ये भरपूर असं मीठ टाकून ठेवलेलं होतं, त्यामुळे थोडंसं कमीच तुम्ही यावेळी मीठ वापरा, म्हणजे कारल्यामध्ये बऱ्यापैकी मिठाचा अंश असतो. हे मसाल्यापुरतंच आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपले मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपण ज्या फोडी पिळून घेतलेल्या आहेत ते यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीक फ्लेमवरतीच आपल्याला हे पूर्ण कारलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला कारलं व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीक अशीच ठेवायची आहे. आपले व्यवस्थित असे मसाले परतून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिट आपल्याला हे कारले आहे ना ते वाफवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटामध्ये तुम्हाला 2 ते 3 वेळा याला परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढून हे मी व्यवस्थित असं थोडंसं परतून घेते. आपलं कारलं आणखीन वाफवायचं आहे. आपल्याला नक्कीच बारीक गॅसवरती हे कारलं वाफवायला 7 ते 8 मिनिट लागतात. तेव्हा आपली चटणी एकदम मस्त अशी व्यवस्थित अशी होते. परत यावरती आपण झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. आता आपल्या कारल्याला 6 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि मी आता व्यवस्थित असं सर्व परतून घेते. जवळजवळ आपलं कारलं 70 ते 80% आपलं शिजत आलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. यासाठी मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर अजिबात यासाठी आपल्याला बारीक कूट घ्यायचा नाही आहे, यासाठी आपल्याला जाडसरच कूट घ्यायचा आहे. तरच आपली चटणी चवदार लागते आणि खूपच छान होते. प्रत्येक घासाला आपल्याला असा शेंगदाणा असा मस्त असा लागला पाहिजे, तेव्हाच या चटणीला छान चव येते. म्हणून आपल्याला जाडसरच कूट घ्यायचा आहे. आपण कूट टाकून घेतल्यानंतर थोडंसं परतून घेऊया.
चटणी टाकून परतल्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कोथिंबीर सर्व मिक्स करून घ्यायची आहे आपल्या चटणीमध्ये. तुम्ही पाहू शकता किती छान असा मस्त असा कलर आलेला आहे आणि चव ही तेवढीच छान आणि भन्नाट येणार आहे ह्या चटणीची. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 1 मिनिटभर वाफवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण टाकलेला शेंगदाण्याचा कूटसुद्धा थोडासा वाफरला जाईल. यासाठी आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 1 मिनिटभर पूर्ण व्यवस्थित अशी वाफरल्यानंतर अशा पद्धतीनं आपली कारल्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.